नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्णाय नमः श्रीमन्महागणाधिदेवताभ्यो नमो नमः इष्टदेवताभ्यो नमो नमः कुलदेवताभ्यो नमो नमः ग्रामदेवताभ्यो नमो नमः स्थानदेवताभ्यो नमो नमः वास्तुदेवताभ्यो नमो नमः मातृदेवताभ्यो नमो नमः पितृदेवताभ्यो नमो नमः आचार्यदेवताभ्यो नमो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः निर्विघ्नमस्तु सुमेघदन्तश्च कपिलो गजनकः लम्बोदरशिवकिटो विघ्ननाशो गणाधिपाधूम्रकेतुगणाध्यक्ष बालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि यः पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे सङ्ग्रामे सङ्कटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्तयेत सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलम् येषामृत भगवान् मङ्गलाय तमरि तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रमदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तस्मै लाभस्तेषां जयस्तेषां कुशस्तेषां पराजयेषामिन्द्रपरश्याम हृदयस्थो जनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् ती केळी सोडून ठेवा केळी राष्ट्रीय पशु इथे ठेवून द्या पिशवीतून काढा त्यांच्याकडे द्या हां ठेवा इथे देवताभ्यो नमो नमः सर्वदेवता हातात हातात पाणी घ्या तुम्ही हातात लावून ठेवा देवताभ्यो नमो नमः मार्गशीर्षमा देवताभ्यो नमो नमः अष्टमी देवताभ्यो नमो नमः प्रतिवार्षिक देवताभ्यो नमो नमः सर्व भजन स्पर्धा देवताभ्यो नमो नमः तथा च गणपती पूजनं च करिष्येत सर्वदेवताभ्यो नमो नमः सर्वमंगलमांगल्य परत एकदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते इष्टकामना परिपूर्ण देवताभ्यो नमो नमः हे घ्या तुम्ही आता घ्या कुलदेवता तुमची कुलदेवता ग्रामदेवता स्थानदेवता सगळ्यांचं स्मरण करायचं आपल्या आईवडिलांचं स्मरण करायचं आपल्या गावच्या देवाचं स्मरण करायचं आपल्या इथल्या गावदेव स्मरण करायचं पहिलं तुमच्या गावच्या देवाचं कुलदेवताभ्यो नमो नमः ग्रामदेवताभ्यो नमो नमः स्थानदेवताभ्यो नमो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः सर्वदेवताभ्यो नमो नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गावचं स्मरण केलं तुमच्या आईवडिलांना तुम्ही तुमच्या आईवडिलांना स्मरण करायचं सर्वदेवताभ्यो नमो नमः सर्वदेवता मातृदेवताभ्यो नमो नमः पितृदेवताभ्यो नमो नमः सर्वोपचार देवता गावदेवी माता देवताभ्यो नमो नमः मुंबादेवी माता देवताभ्यो नमो नमः श्री साईनाथ देवताभ्यो नमो नमः सर्वदेव देवताभ्यो नमो नमः माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय रुक्मिणी माते की जय ओम शांती 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 थोडी तरी अक्षर भावून टाकायच्यावरती दोघांनी पण थोडी तरी हळद कुंकू हां पाचवी विना हळद कुंकू ओम देवताभ्यो नमो नमः गणपती पूजनंच करिष्येत महागणपती देवताभ्यो अशी अशी व्हायची उजव्या हातापासून अशी व्हायची इकडे नाही उजव्या हातापासून व्हायची ओम सर्वदेवताभ्यो नमो ओम सर्वदेवताभ्यो नमो नमः गणपती पूजनंच करि सर्वदेव ओम देवताभ्यो नमो नमः गणपती देवताभ्यो नमो नमः महागणपती पूजनंच करिष्येत गणपती देवताभ्यो नमो नमः अभिषेकं समर गणपती देवता थोडा कलशा हुआ कलश पूजनंच करिष्येत हरिद्रां कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि ओम देवताभ्यो नमो नमः ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि ओम देवताभ्यो नमो नमः ओम शांति 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 सर्वदेवताभ्यो नमो नमः ओम सर्वदेवताभ्यो नमो नमः सर्वदेवता उद्बत्ती फिरवा जरा अगरबत्ती ना डायरेक्ट फिरवा हातात घ्या केलं ओम सर्वदेवताभ्यो नमो नमः विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः शांति शांति शांति
ओम देवताभ्यो नमो नमः ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. ठेवा हात जोडा. सर्व देवताभ्यो नमो नमः. महागणपती देवता. त्या गणपतीवरती एक एक बळी पाणी वाहत राहायचं आहे. गणपतीचा अभिषेक करायचा आहे. थोडं थोडं पाणी वाहत राहा. ओम महागणपती देवताभ्यो मंगलमूर्ती मौर्य. हरि ओम. नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुष्कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचम च षष्ठमं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रं च दशमन्तो विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्धं या पठेन्द्रः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरप्रभो. विद्यार्थ्यासि लभते विद्यां धनार्थ्यासि लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते गतिं. जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टाभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादः. इति श्री नारदपुराणे सकल संकट नाशनं महागणपति स्तोत्रं संपूर्णं. गणपति देवताभ्यो नमो नमः. हरि ओम. नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलिद्वं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं मृतं वच्मि. तुम्ही चालू ठेवा. ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं वाम अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानूचानमवशिष्यम् अवपश्चात्तात अवपुरस्तात् अवोत्तरात्तात अवदक्षिणात्तात अवचोधरात्तात अवाधरात्तात सर्वतो मां पाहि पाहि समन्तातः. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदं त्वत्तो जायते सर्वं जगदं तत्त्वतिष्ठति सर्वं जगदं त्वयिलेमिष्यति सर्वं जगदं त्वयि प्रतीति. त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारसितो नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं तं ब्रह्म त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमस्त्वं ब्रह्मभूर्भुवस्फुरों. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरा अर्धेन्द्रशीतं तर्ङ्गकार पूर्वकार मध्यम रूपं स्वारश्चान्तिरूपं बिन्दुरुतरूपं नादसन्धानं सवितां सन्धि सैषः गणेश विद्या गणकृषिः निःशुद्ध गायत्री छन्दः गणपतिर्देवतः. ओम गणपतये नमो नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुरस्त्वं पाशमं कुशधारणं रदञ्जवर्दं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तं गन्धा नुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्ता अनुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात्तरम् एवं ध्यायत्यो नित्यं स योगी योगिनां वरः. नमो व्रातपते नमो गणपते नमो प्रमतपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिव सूताय श्री वरदमूर्तये नमो नमः. ओम शांति शांति शांति. अमृताभिषेकोस्तु शांति पुष्टिस्तुष्टि शास्तु. नमः पार्वती पते हर हर महादेव. मंगलमूर्ती मोरया. आता बाप्पा 5 वेळा देवावरती अमृत टाकायचं. 5 वेळेला दूध दही तूप मध आणि साखर अशा 5 वस्तू आहेत. 5 चमचे पूर्ण वाहून टाकायचे. एकदा घ्यायचा पूर्ण वाहून टाकायचा एकदा घ्यायचा पूर्ण व्हायचा. 5 वेळा
पयस्नानं समर्पयामि घृतस्नानं समर्पयामि मधुस्नानं समर्पयामि शर्करस्नानं समर्पयामि ॐ देवताभ्यो नमो नमः गणपति अभिषेक देवताभ्यो नमो नमः ओम शांति 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 सकल कामना परिपूर्ण देवताभ्यो नमो नमः सकल विघ्नार्ता महागणपति देवताभ्यो नमो नमः सुपारी पुसा रुमाली पुसून घ्या यज्ञोपवितं समर्पयामि सर्वदेवताभ्यो नमो नमः इष्टकामना देवताभ्यो नमो नमः विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः ठेवा उजव्या हाताला ओम देवताभ्य नमस्कार करा नमस्कारं समर्पयामि पूजा करून घ्या हळद कुंकवा ओम सिद्ध देवताभ्यो नमो नमः सर्वकामना परिपूर्ण देवताभ्यो नमो नमः तस्मै हळद कुंकवा हरिद्राम कुंकुमं सौभाग्य द्रव्यं गणपती बाप्पाला द्रवावा एक लाल फूल वहा ध्रुवांकुरं समर्पयामि सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः अष्टविनायक देवताभ्यो नमो नमः यज्ञोपवीतं समर्पयामि गणपती देवताभ्यो नमो नमः या पाची फळांना सगळ्यांना हात नको होऊन घ्या सुगंध स्नानं समर्पयामि ओम देवताभ्यो नमो नमः अक्षदा अत्तराचं फुल वा ओम सर्वदेवताभ्यो ऋतुकालो गौपुष्पं समर्पयामि सर्वदेवताभ्यो नमो नमः वास्तुपूजनं च करी सर्वदेवताभ्यो नमो नमः याला हात लावा दोघांनी पुढे या पाणी टाकून द्या टाकून द्या ओम देवताभ्यो वास्तु देवताभ्यो नमः सर्वदेव देवता नमः देवता वास्तुपूजनंच करिष्येत मंगलमूर्ती मोदकदा देवता कलशित मुखे विष्णू कंठे रुद्र समशितः बाय वास्तूला हे करा जागेवर हा शांती 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 मंगलमूर्ती मोरया वासुदेवताभ्यो नमो नमः सर्वदेव देवताभ्यो नमः जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा देवताभ्यो नमो नमः प्रसादं समर्पयामि सावन करा बाजूला हां इथे दोन दुर्वा व्हा त्याच्या दोन त्याच्या तुळशीपत्र व्हा एक तुळशीपान तू एकच पाहिजे एकच शास्त्र एकच हा शेष पंचामृतं समर्पयामि आता सगळ्या पाणी फिरून घ्या हे बघा आपण गणपतीला गुळ खूप पंचामृत ठेवलं प्रसाद ठेवला फळं ठेवली सगळ्या एकदम पाणी फिरून घ्या ओम सर्वदेवता ओम प्राणाय स्वाहा उदनाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा सर्वदेवताभ्यो नमो नमः ओम विष्णुदेवताभ्यो नमो नमः दोघांनी हात एक फुल घ्या तर हे कार्य आम्ही आज गणपती पूजन पासून केलेलं आहे सर्व आमचं कार्य इथलं सर्व व्यवस्था सर्व आमची प्रवासी सर्वांची कार्य करून याच्यामध्ये कुठे विघ्न नाही येता काय नाही येता आहे गणपती बाप कुलदेवता गावदेवी माता इथल्या जागी वास्तुदेवता पूजन करून आम्ही सर्व केलेलं आहे सर्व संतांची सेवा करून सर्व स्मरण केलेलं आहे हे कार्य आमचं निर्विघ्ने पार पडला आणि दरवर्षी आमचा चांगला नंबर येऊन दरवर्षी आमचा उदवून सर्व ह्याच्यापेक्षा जास्ती मंडळ येऊन ह्याच्यापेक्षा भक्त मंडळ येऊन वारकरी मंडळ आमचा कार्यक्रम मोठा होऊन दे अशी तरी प्रार्थना करतोय आणि याची सांगता करतोय मंगलमूर्ती चला या आरती ओम विष्णुवाली आहे घ्या टाकून लावून त्यात घ्याल जमेल ना घ्या मग ठेवते नको फक्त तांदूळ टाकतो फक्त तांदूळ टाकून काका याच्यात तुझं तांदूळ राहून हाताच्या मोठी हां हां मोठी समय दोघांच्या मध्ये ठेवूया काका हां पेट काका
बाप्पा 300 जागा द्यायच्यात हे बघ तोच पाना इथे काकाचे तांडव का तुम्ही ते विजून द्यायचं अजून काय टाकायचं पाणी फिरवा पाणी फिरवायचं तुम्ही नको नाही आहे का महाप्रसादम समर्पयामि शांती 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 कापूर घेऊन ठेवा 2-4 घेतले धूप करा धूप कशा लावणार मोरया सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची सर्वांगी सुंदर फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडतम घोड शोभतो बरा ऋणझुंती न पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा संकटी पावावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लवथवते विक्राळा ब्रह्मांडे माळा विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सिंधर मस्तकी बाळा जेथुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नयने विशाळा अर्धांगे पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे निशिकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हलहल सापडले तेत्वासुर प्रणप्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रामण फणिवर सुंदर मदनारी रघुतिलक राम दासा अंतरी जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी दारी जय देव जय सुरवदनी ओ मैसा सुरवदनी सुर संचल वंदे तारक संजूनी जय देव माता दुर्गा नाला चारी शब्द परंतु न बोलवे काही साई वा करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावसे लवलाही जय देवी महिषासुरमर्दनी ओ दैत्यासुरमर्दनी सुरवर ईश्वर वर्धे तारक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होसी निर्दासा क्लेशापासून तोडी भोपाशा अंबेच वाचून
नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी महिषासुरमर्दनी ईश्वर वर्धय तारक संजीवनी जय देव घालिंग लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पा रूप तुझे प्रेमे अलंगिन आनंद पूजन भावे वाणी नमे नमात त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या गुणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मा वा प्रकृतिस्वा वा करोमि यज्ञं सकलं त्वदत्ते नारायणादिं समर्पयामि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं वन्दे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हरि बोला पुंडली गवर्ध्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय सर्व संतन की जय कर्पूर गौरम करुणारकारम संसार सारम भुजगेंद्रारम सदा वसंत पाठ करायचा मधला संसार देवता कर्पूर देवता सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देव माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मत द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमीर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता सदा कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अवर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे हेतू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होन ती लोकी भजजो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये दृष्टा दृष्टविजय होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वररावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला ओम शांती 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 मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय साईनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी महाराज की जय विष्णुदेवताभ्यो नमः द्या आरती सर्वांना तुम्ही हातात घ्या दोन फुलं घ्या आरती फिरवसवना हरि ओम यज्ञेन देवा सानि धर्माणे प्रथमान्यासन्न तेहनाकं उभे समोर तेहनाकं महिमान पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामे शिरो वै श्रवणो दधातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेशजं राज्यं महा
महाराज महादेवतम ईशा सार्वभौम स्वांतादा परार्थाय पृथिव्यै समुद्रपर्यंतारात एकराळती तदपेश श्लोको विदितो मरुत परवेष्टारो मरुतस्या वसंग्रहेत आविशतश कामप्रिये विशिवे देवा समने पुय रक्ष रक्ष परमे रक्ष रक्ष परमेश रक्ष रक्ष परमेश्वर सकल काम. आपल्याभोवती एक प्रदक्षिणा करा, गोल गोल फिरायचं आपल्याभोवती दोघांनी एकच प्रदक्षिणा करा. या आणि काय प्रदक्षिणाम पदे पदे प्रदक्षिणाम पदे पदे प्रदक्षिणा. पंढरीनाथ भगवान की जय, सर्व संतन की जय, मंगलमूर्ती मोरया, गावदेवी माते की जय. हात घेतो ना काकाच्या पायावर घेतो ना. घेतो घेतो ना घेतो ना. हॅलो हॅलो. पाटण तालुका जिल्हा सातारा मनेर माझे गाव. आरशात कुंकून येते अनिता तिचे नाव. पाटण तालुका जिल्हा सातारा मनेर माझे गाव. आरशात कुंकून येते अनिता तिचे नाव. त्याला घ्यायचं आहे का त्यांना घ्यायचं आहे? घ्या घ्या घ्या. नदीच्या काठी नागनागिनींची वस्ती. पांडुरंग परतारांचे नाव घेते. भजनाच्या भजन मंडळाच्या हॅलो दिवशी. हॅलो हॅलो. धन्यवाद. आमच्या पांडुभावांनी आणि वहिनींनी नाव घेतलं त्याबद्दल भजन मंडळाच्या वतीने त्यांचे हॅलो हार्दिक हार्दिक हॅलो स्वागत. धन्यवाद. हॅलो हॅलो. नवतरुण प्रवासी भजन मंडळ ठाणे आयोजित 13वी भजनामृत भजन स्पर्धेच्या साठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. आपल्या या हॅलो स्पर्धेसाठी आजच्या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती या ठिकाणी झालेली आहे. हॅलो हॅलो हॅलो. दीपप्रज्वलन आणि भजन स्पर्धेचे उद्घाटनाचे आपले सन्माननीय मान्यवर माननीय श्री भास्करजी पाटील, माजी ज्येष्ठ नगरसेवक ठाणे महानगरपालिका यांचे या ठिकाणी आगमन झाले आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. हॅलो. त्याचबरोबर आमच्या आजच्या स्पर्धेचे सन्माननीय परीक्षक उमेशजी चौधरी साहेब सर सुद्धा आलेले आहेत. त्यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मंडळी, आपल्याला आपली सगळी कामं अगदी वेळच्या वेळी करायची आहेत. आपलं गणेश पूजन आता झालेलं आहे. आपलं चहापान आणि नाश्ता या सगळ्या गोष्टी आहेत या लवकरात लवकर उरकून घ्यायच्या आहेत आणि बरोबर 5 ते 10 मिनटामध्ये आपल्याला आपली पंचपदी जी आहे ती मंडळ आयोजित करणार आहे या ठिकाणी. आणि त्या पंचपदीनंतर आपल्या वेळापत्रकानुसार आपल्या स्पर्धेचा कार्यक्रम सुरू होईल. हॅलो. MP थिएटर या ठिकाणी आपण आयोजित करतोय, ठाण्यामध्ये आयोजित करतोय. अतिशय नावलौकिक असलेल्या आपल्या या भजन स्पर्धेला आज दिवसभर उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभणार आहे. ज्येष्ठ पाहुणे मंडळी, मान्यवर, स्पर्धक, आमच्या महिला भगिनी या सगळ्यांची पूर्ण संपूर्ण दिवसभर उपस्थिती असणार आहे. अतिशय सुंदर आणि लाईव्ह टेलिकास्ट ज्याचा आज आपल्याकडून केलं जात आहे आणि हा कार्यक्रम लोकांना निश्चितपणे घरी बसूनही पाहता येणार आहे. त्याची लिंक आपल्याला आवश्यक असणाऱ्या सगळ्या ठिकाणावरून आपण जाहीर करतोय. सगळ्यांना घरी बसून हा कार्यक्रम बघायला मिळेल. जे स्पर्धक याची नोंद घेत असतील आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना मी सांगू इच्छितोय की ही स्पर्धा अगदी वेळेवरती आमच्या सुरू होते. आमची 9 वाजता बरोबर पंचपदी सुरू झाल्यानंतर 15 मिनिटात ती आम्ही आटोपती घेतो आणि लगेचच आपल्याला आपला सेटअप मांडायचा आहे. स्पर्धा क्रमांक पहिलं जे आजचं भजन आहे, पहिलं पुष्प वाहणार आहेत त्या मंडळाला विनंती आहे की आपण ही जर माझी सूचना ऐकत असाल तर आपण आपल्या पूर्वतयारीसाठी आमच्या सभागृहात उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद. आता आपलं हा सेटअप खाली घ्या. आता आम्ही वरूनच सगळं बोलेल.
तर इकडे तिकडे असणाऱ्या सभासदांनी या ठिकाणी यायचं आहे आणि मी मान्यवरांना विनंती करतो, सखारामजी पंडम बुवांना, माननीय अध्यक्ष सुधाकरजी, आपण पाहुण्यांना सर आपण पण या उमेशजी. आजच्या या कार्यक्रमाचे जाहीर उद्घाटन दीपप्रज्वलन ज्यांच्या शुभास्ते केले जात आहे ते आमचे सन्माननीय मान्यवर मान्य श्री भास्करजी पाटील साहेब यांच्या शुभास्ते आज पूजन करून आम्ही सर्वजण आशीर्वाद घेतोय ईश्वराचा, पांडुरंगाचा, की हे देवा, हा आम्ही हाती घेतलेला हा जो उपक्रम आहे हा यशस्वीपणे संपन्न कर, यशस्वीपणे पार पाड. तुझी कृपादृष्टी अशीच या नवतरुण प्रवासी भजन मंडळावर असू दे आणि हे आमचं कार्य जे आहे हे यथायोग्यपणे शिवाजी महाराज की जय शिवाजी. दीपप्रज्वलन सन्माननीय भास्करजी पाटील, सन्माननीय श्री उमेशजी चौधरी सर, मंडळाचे अध्यक्ष सुधाकरजी सावंत, मंडळाचे उपाध्यक्ष प्रशांतजी मालगुंडकर, मंडळाचे सचिव सुनीलजी वायचळ, या आपण सगळ्यांनी, ज्येष्ठ सभासद आणि माजी सचिव सखारामजी पंडम, माजी अध्यक्ष राजेंद्रजी जाधव, सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ आपण समय ठेवलेले आहे. मान्यवरांना मी विनंती करतोय आपण तिथे यायचं चालायचं आहे सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ. हो, मान्यवरांच्या शुभ हस्ते आमच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या या ज्योतीला प्रज्वलित करण्याचं करून हा कार्यक्रम आमचा सुरू होतोय. अतिशय मेहनत घेऊन साकारलेली ही रांगोळी आमचे कलाकार आणि सुरुवातीलाच प्रवेशद्वार जो आहे कार्यक्रमाची सुंदरता अधिक भर पडावी या उद्देशाने प्रवेशद्वाराजवळ ठेवलेला गुरुवर्य सावंत बुवा, आमचे ज्येष्ठ सदस्य आदडे काका, दीपप्रज्वलन करायचं आहे. बुवा या, आदडे महाराज. आणि आजच्या गणेश पूजेचं ज्यांनी पूजन केलं असे सन्माननीय आमचे पांडू साने महाराज यांनी पण दीपप्रज्वलनासाठी पुढे यायचे. जाधव साहेब,
राजेंद्रजी जाधवसाहेब माजी अध्यक्ष. हां याला लावा लावा साहेब, सगळ्यांनी हात लावा, सगळ्यांनी करून घ्या. हां या सगळ्यांनी साहेबांसोबत फोटो काढ. या ना मागे कुठं सगळ्यांनी या. ओ बुवा या आम्ही हॅलो हॅलो. चला आता आपल्या पुढील कार्यक्रमाला लवकर फटाफट आपल्या सगळ्या मंडळांनी पंचपदीला बसायचं आहे. ते तयार आहेत का? पुढचं ठेवलं का सत्काराच्या पुष्पवचन? मी विनंती करतो आपण जरा व्यासपीठावर यायचं. सर आपण यायचं. उमेशजी यायचं ना. 2 खुर्च्या लावा रे जर. इकडे ठेवलं तरी चालते. सर बसा. सर्व बाकी आलेल्या मंडळींनी आणि आमच्या आलेल्या स्पर्धक मंडळांनी आपली नोंद करायची. पहिलं मंडळ आलेलं आहे ना. हरकत नाही आपण चहा आणि सगळ्यांनी व्यवस्थित घ्या. पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण वेळेवर आल्याबद्दल. अतिशय काटेकोरपणे नियम पाळले जातील असं नवतरुण प्रवासी भजन मंडळ आहे, त्यामुळे मी काळजी घ्यायला सांगितलं आहे सगळ्यांना. आणि आमचा कार्यक्रम बरोबर वेळेमध्ये सुरू आहे. मी आता जाहीर उद्घाटन आमच्या सन्माननीय मान्यवरांनी या ठिकाणी केलेले आहे. मी मुद्दामून या व्यासपीठावर थोडासा सन्मान आणि त्यांच्याबद्दलचे 4 शब्द मी सांगू शकेल. नवतरुण प्रवासी भजन मंडळाने आयोजित केलेल्या मागील जवळजवळ आमच्या 13वी ही स्पर्धा आहे. 2 वर्षातून एकदा होते आणि त्या 13 स्पर्धेतील कमीत कमी 7 ते 8 वेळा उद्घाटक म्हणून आम्हाला लाभलेले आमचे भास्करजी पाटील साहेब आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. निव्वळ ते जवळ राहतात म्हणून नाही, ते भजन प्रेमी आहेत आणि त्यांना या सगळ्या गोष्टींची आवड आहे. आम्ही जो संध्याकाळी बक्षीस समारंभ वगैरे ठेवतो तो दिखावा किंवा पाहुणे जास्त येतील त्यापेक्षा आम्ही त्यांना नेहमी सांगत असतो की सर तुमची आम्हाला सकाळच्या वेळेमध्ये उपस्थिती हवी असते आणि ती वेळ तर ते देतातच. आम्ही सांगितलेल्या वेळेपूर्वी 15 मिनिटं हजर असतात आणि अशा हे व्यक्तिमत्व आहे. फार कमी प्रमाणात दिसतंय. समाजसेवक म्हणून आज ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असताना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांशी संपर्क आणि कार्य केले. आजही त्यांचं कार्य अशाच पद्धतीने सामाजिक कार्य अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे. आमच्या प्रतिवर्ष 2 वर्षातून होणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून यथायोग्य असा आम्हाला आर्थिकही सहभाग लाभत असो नेहमी आणि जो काही त्यांच्याकडून लाभतो ती सुरुवातीची असते, त्यामुळे आम्ही त्या गोष्टीचा फार आदर करतो. सर आपलं कार्य विठ्ठल कृपेने असंच चालू राहावं अशी आम्ही त्या विठ्ठलचरणी प्रार्थना करतोय आणि भविष्यातही आम्हाला लागणारी मदत असेल, तुमचं सहकार्य असेल, हा वर्षानुवर्ष लाभेल अशी आशा अपेक्षा करतो. आणि मी आमच्या सन्माननीय अध्यक्ष महोदयांना विनंती करतो, सुधाकरजी सावंत आपण सन्माननीय भास्करजी पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे
सुधाकर त्या बाजूला, सुधाकर त्या बाजूला. सन्माननीय सुधाकरजी सावंत सन्मानित करतायत भास्करजी पाटील साहेबांना आजच्या आमचे उद्घाटक आणि दीपप्रज्वलनासाठी. त्याचबरोबर अजून एक शाल घ्या. बसा 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 आणते करतात. त्याचबरोबर मी दुसरी आजची ओळख करून देतो. बसा बसा साहेब. आमच्या स्पर्धेच्यासाठी सन्माननीय परीक्षक उमेशजी चौधरी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनापासून आभार मानतो. अंतःकरणापासून खरंच कौतुक करतो. माझे मार्गदर्शकही आहेत खऱ्या अर्थानं. कारण नवतरुणच्या या स्पर्धा ज्या ज्या वेळेला होतात आम्ही त्यावेळेला आमचे हक्काचे परीक्षक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही डिमांड करतो किंवा त्यांना निमंत्रण करतो तर त्यावेळेला त्यांचं नेहमीच सांगणं असतं की मी ऑलवेज म्हणजे कधीही आपल्या कार्यक्रमासाठी उपलब्ध असेल. आणि त्यांचं कोणतंही काम असेल ते अतिशय चांगले बिझनेसमॅन आहेत आणि त्यांना कलेची आवड आहे. एक प्रख्यात चांगले गायक आहेत, ख्याल गायक आहेत, भजनकार आहेत आणि काय काय मी त्यांच्याबद्दल सांगू. बऱ्याच अशा गुणांनी जे त्यांचं हे व्यक्तिमत्व नटलेलं आहे ते आपल्याला आपण मागील स्पर्धांमधून पण आपण बघत आलेलं आहे. आज दिवसभर चालणाऱ्या आमच्या स्पर्धकांना त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. तर असं हे व्यक्तिमत्व त्यांच्याबद्दल पूर्ण दिवसभर मी सांगणारच आहे. आणि तरीसुद्धा आता आपल्या पाहुणे सकाळचे उद्घाटक म्हणून पण आपल्याला ते उपयोगी आलेले आहेत. नवे आपले ते हक्काचे व्यक्ती आहेत. त्यांनाही मी सन्मानित करण्यासाठी आमच्या सचिव या कोण असेल या हां सकारामजी पंडंबुवांना विनंती. चला या. त्या बाजूला जा फोटो मग तिकडे फोटो येईल. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. संध्याकाळी आम्हाला सन्मान करायला कदाचित घाई होईल तर आणि सकाळच्या वेळेत आशीर्वाद घेतलेले गुरुजींचे चांगले. खूप खूप धन्यवाद. मी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण आशीर्वाद पण 2 शब्द फक्त बोलायचं. नवतरुण प्रवासी भजन मंडळाचा कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ म्हणजे जवळजवळ या ठिकाणी दरवर्षी मी करत असतो. जवळजवळ 8 ते 10 वेळा यांनी सांगितलं सुधाकर सावंतने जे आपले अध्यक्ष आहेत त्यांनी. आणि त्याचा लाभ मला मिळतो आणि तुमच्याकडून मला बोलवणं येतं. सखाराम पंडम सांगतं की तुम्ही सकाळीच यायला पाहिजे, 8:30ला यायला पाहिजे. म्हटलं मी वेळेवर येतो, काही काळजी करू नका. सर्व सुधाकर सावंत आहेत, परीक्षक चौधरी साहेब आहेत, सर्व कार्यकर्ते आहेत, सर्व प्रवासी भजन मंडळाचे. त्यांनी जे एक काम चालू केलेलं आहे म्हणजे हिंदू संस्कृती जपण्याचं काम त्यांनी चालू केलेलं आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम हा त्यांचा एक उद्देश पण आहे. परंतु आणखीन एक मी सांगतो की जे आपले माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांनी भरघोस महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे. ते ठाण्याचे मुख्यमंत्री होते, माजी मुख्यमंत्री. आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी मी प्रवासी भजन मंडळाचे अध्यक्ष सुधाकर सावंत, सखाराम पंडम आहेत आणि सर त्यांनी एक अर्ज करावा की आम्हाला पण मानधन द्यावं या प्रवासी भजन मंडळाला आणि ते सरकारतर्फे दिलं जाईल याचे पण ग्वाही म्हणजे त्यांचा पाठपुरावा मी करीन असं तुम्हाला ग्वाही देतो. आणि त्याच्याबद्दल कारण की आपण जे एकनाथ शिंदे यांनी भरपूर काम केलेलं आहे आणि लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना अशा अनेक योजना त्यांनी महाराष्ट्रामध्ये चालू केलेल्या आहेत आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं पण थोडंच आहे. म्हणून आपण सुद्धा एक अर्ज करावा. ते मानधन कसं मिळेल हे आम्ही बघू कारण की आपल्याला खूप जरूर आहे. कारण की ह्या कार्यक्रमाला खर्च किती असतो. परीक्षक आहेत चौधरी साहेब, त्यांना पण माहिती आहे, सगळे वेळ देतात या कार्यक्रमाला. आणि ज्या ह्या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेतात त्या स्पर्धेमधून भाग घेणारे लोक लांबून लांबून येतात आणि भजन स्पर्धा आपली गाजवतात आणि आपलं कौशल्य ते दाखवतात. त्यांना पण मी शुभेच्छा देतो या भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना. आणि आजचा हे स्पर्धेचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं आहे.
सर्व कार्यकारी मंडळाचा सुधाकर सावंत आहेत, सकाराम पंडप आणि सर्व कार्यकर्त्यांचा आभार मानून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन सर केलं. निश्चितच आम्हाला ज्या ज्या वेळी काही गोष्टी उपयुक्त अशा वाटतील, तुमची गरज वाटेल, आम्ही निश्चितपणे येऊ. आमचे सगळे कार्यकर्ते सकारामजी पंडम तुमच्या जवळच आहेत. आमचं जरी ठाण्याचं मंडळ आहे, आम्ही इतर राहत असलो तरी तुमचा आधार आम्हाला निश्चितच वाटतोय आणि यापुढेही तुमचं सहकार्य घेऊ. धन्यवाद. मी आपला हा उद्घाटनाचा छोटासा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि असनग्रस्त व्हायची विनंती करतो. पण काय ड्रेस कोड